हां बघा बाळांनो, 1 नंबरचं घर दिसते तुम्हाला? मी वरच्या रांगेमध्ये काय काढलं? फूल. किती फुल आहे? मग मी त्याच्या बाजूला कोणता अंक लिहिला? खालच्या रांगेमध्ये किती फुलं काढले? मग त्याच्या बाजूला मी कोणता अंक लिहिला? एकूण फुलं किती झाले? मग त्याच्या खाली मी कोणता अंक लिहिला? एकूण. ठीक आहे. आता दुसरं घर बघा. दुसऱ्या घरामध्ये वरच्या रांगेत मी कशा चित्र काढलेलं आहे? किती त्रिकोण आहेत? मग मी त्या बाजूला कोणता अंक लिहिला? खालच्या रांगेमध्ये बघा किती त्रिकोण काढले? मग त्याच्या बाजूला मी कोणता अंक लिहिला? मग एकूण किती त्रिकोण झाले? किती त्रिकोण झाले एकूण? मग बघा 3 आणि 2 एकूण किती त्रिकोण होतात? मग मी खाली कोणता अंक लिहिला? बरोबर आहे. छान. आता चल ग तनिषा, फळ्याकडे जा. आता बघा तिसरं घर बघ. कशा चित्र काढलं मी? वरच्या रांगेत किती चेंडू आहेत? मग तिथं लिहि बाजूला अंक 4. हां खालच्या रांगेमध्ये किती चेंडू आहेत? मग ते कोणता अंक लिहिशील? लिहि मग. आता एकूण किती चेंडू झाले मोज? मग किती लिहिशील त्याच्या खाली? लिहि मग. हां बरोबर आहे का बाळांनो? छान. टाळा वाजवा. चल ग ताराबाई. हां चौथं घर बघ. त्या चौथ्या घरामध्ये मी कसं चित्र काढलं? हां ठिपके. वरच्या रांगेत किती ठिपके आहेत? मग कोणता अंक लिहिशील त्या बाजूला? लिहि मग. खालच्या रांगेमध्ये किती ठिपके आहेत? मग कोणता अंक लिहिशील? लिहि. आता एकूण किती ठिपके झाले? 1 2 3 4 5 6. मग कोणता अंक लिहिशील खाली? लिहि मग. मग मला सांगा कोणत्या अंकाची बेरीज 6 आली? 4ची आणि 2ची. छान.